गुंतता हृदय गोव्याच्या हॉटेलचं आपलं बुकिंग मिस्टर अँड मिसेस बनारसे या नावाने झालंय. सी ऍक्च्युली मी आणि नैना आधी जाणार होतो, तर उर्वशीने त्याच नावानं बुकिंग केलंय. सो अनु अपसेट झालीस? नाही आवडलं मला हे. इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. हेच बुकिंग जर मिस्टर अँड मिसेस सामंतच्या नावाने झालं असतं तरी हेच म्हणाला असतास का तू? एक्सक्यूज मी. हा बोल नाही ना. निघालास का रे? नाही, वेळ आहे अजून. विक्रम, एक काम होतं रे. पुण्याला चाललायस ना, तर बाबांचे मित्र आहेत ना ते CA गडकरी काका, आठवतात का तुला? त्यांच्याकडनं बाबांची एक फाईल आणायची होती. तू जिथे असशील तिथे आणून देतील, तुला कुठे जायला नाही लागणार. अगं पण नाही ना. विक्रम, बाबांचं काम आहे, केलं नाहीस तर तुला माहिती आहे ना कसं. बरं करतो, डोंट वरी. ओके. देवी कशी आहे? बरी आहे. उतरेल ताप आता. ग्रेट. म्हणजे मला आता निश्चिंत मनाने जाता येईल. बरं, निघताना फोन कर. या बाय. बाय. पुण्यावरनंच जावं लागेल. हे तू अजून अपसेट आहेस? मी चावीची बाहुली नाहीये ना विक्रम. आय एम रिअली सॉरी. मी कधी कधी खूप विचित्र वागते. बट यू नो दॅट आय लव्ह यू. ऑफ कोर्स आय डू. सी यू ॲट 1. या ॲट 1. या गौरे, तुझं आवाज कमी कर. बोल, काय म्हणतेस? काय जेवण व्यवस्थित झालं ना? मस्त, झकास. जेवणाच्या आधी झक्कास कार्यक्रमही झाला असेल ना? आमचे प्रोटोकॉल ठरलेले असतात, तुला काय करायचे त्याच्याशी? असो कसं, तुमची सून येस तोपर्यंत मी तुमची लोकल गार्डियन, केअरटेकर असं काय काय खेळ खेळायचे मला. हो का? आणि कुणी मांडलाय हा खेळ? दुसरं कोण? तुमची लाडकी बहुराणी. तिने दिलेल्या सूचनांची यादी अशी मी इतकी लंबी चौडी आहे ना की एखादं पुस्तक छापू शकते. येऊ का? पुन्हा बोला. येऊ का काका? बिट्टू, ये 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 ये. अरे तुमची ओळख झाली की नाही? नाही तर करून देतो. नाही. ही गौरी, हा, माझी मानसकन्या, इथं शेजारी राहते आणि माझी लोकल गार्डियन आहे बरं का. आणि हे बघ, हा कपिल भुतकर, माझ्या जिवलग मित्राचा मुलगा. त्याला बिट्टू म्हणतो आम्ही. ओ हाय. हॅलो कॅप्टन, मी निघते आता, संध्याकाळी चक्कर टाकेन. बोला. काहीही काम नव्हतं काका, या बाजूला आलो होतो, म्हणलं तुम्हाला हॅलो करून जावं. अरे उत्तम, अशीच चक्कर टाकत जा मधून मधून, नाहीतरी सगळं सुनसानच आहे इथे. म्हणजे? अरे घरात कुणीच नाहीये. अभय कुठे आहे त्याचं त्याला माहिती. आणि अनु गेली गोव्याला. गोव्याला? हा, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय म्हणाली. ए बिट्टू, आहेस का? गेलास रे? नाही नाही, ऐकतोय ना. हा. गोव्याला का? इंटरेस्टिंग. काय काय इंटरेस्टिंग काय? नाही नाही काका, तसं काही नाही. मला पहिल्यापासूनच गोवा इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे इट्स अ हॅपनिंग प्लेस ना. अच्छा अच्छा. हॅपनिंग ऑल द टाइम, म्हणून म्हणलं. May I come in, sir? Come in. Yes, sir. Yes. So, time to go. Happy journey, sir. आणि all the best. All the best to all of us. माझ्या पुढच्या आठवड्यातल्या सगळ्या अपॉइंटमेंट सॉर्टेड आहेत? Yes, sir. आणि माझ्या काही सह्या वगैरे लागणार आहेत? काही चेक वगैरे? No, sir. Everything is in place. गुड. म्हणजे मी निश्चिंत मनाने गोव्याला जाऊ. सर, मी इथे असताना एरवी तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही. त्याचाच पगार देता ना तुम्ही मला. तू म्हणजे जादूच्या दिव्यातला जिन आहेस आणि मी अल्लादीन. दिवा घासला का जिन प्रकट होतो आणि माझी सगळी कामं करून टाकतो. इकडची काडी तिकडे हलवावी लागत नाही. सर, तुम्ही मला एवढं अप्रिशिएट करता हेच खूप आहे माझ्यासाठी. अप्रिसिएशन नाही, आय लव्ह यू फॉर दिस.
सर तुम्ही इकडनं घरी जाणार आहात? नाही, कशाला आता काय सरळ गोव्याच्या मार्गी लागायचं. पण मग मॅडमना कुठून पिकअप करणार? का ते ऑफिसमध्ये येणार आहेत? मी तिला रस्त्यातून पिकअप करणार. ओके, मग मी मॅडमना फोन करून सांगू तुम्ही निघालायत म्हणून? अगं माझ्या बायकोला फोन करायचं काम तरी मला करू दे ना. सॉरी सर. सर मगाशी गोव्याहून फर्नांडिसचा फोन आला होता. ते विचारत होते की तुम्ही कधी निघताय, तुमचं कुठल्या हॉटेलचं बुकिंग आहे वगैरे. हां, मी त्यांना सांगितलं की अर्ध्या तासात तुम्ही आणि मॅडम निघताय म्हणून. मी आणि मॅडम? हो. त्यांनी मला विचारलं की वनारसे साहेब एकटेच येत आहेत का त्यांच्याबरोबर कोणी आहे, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमच्या मिसेस सुद्धा येत आहेत म्हणून. काय सांगायची गरज होती तुला? सर त्यांनी मला विचारलं म्हणून मी सांगितलं. आय एम सॉरी, माझं जर काही चुकलं असेल तर. देयर इज नो नीड टू बी सॉरी नाउ. नाही सर, पण तुम्ही असे चिडलात की. मी चिडलेलो नाहीये. जस्ट दॅट ते कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक करत बसतात, मग मिसेसला जेवायला घेऊन या वगैरे. सो मी आणि नैना जातो हे कोणाला सांगितलं नव्हतं. पण आता काय तू टोपीतनं ससाच बाहेर काढलायस, सो खेळलीस का तू? सॉरी सर, मला खरंच माहिती नव्हतं हे. चूक माझी होती, मी तुला सांगायला पाहिजे होतं. एनिवे तू टेन्शन घेऊ नकोस. तू हसताना चांगली दिसतेस, टेन्शन घेताना नाही. थँक्यू सर. उर्वशी, सगळ्या स्टाफला जरा बाहेर गॅदर व्हायला सांग. मला 2 मिनिटं बोलून जायचंय. येस सर. आफ्टर ऑल हे जे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतंय हे सगळ्यांच्या सक्सेसमुळे आहे, राईट? हो, सांगते मी. हाय. हाय. चले. ऑफकोर्स. विक्रम. नैना. आर यू श्योर? काय ना. हाय. हॅलो अनन्या, मी नैना बोलतेय. नैना वनारसे. हो माहितीये मला, मी नंबर सेव्ह केला होता. कशी आहेस? आय एम गुड. तुम्ही कशा आहात? अनन्या. ओह सॉरी. कशी आहेस तू नैना? मी छान आहे. अगं गाडी झाली का दुरुस्त तुझी? गाडी व्यवस्थित. व्हेरी गुड. मी असं विचारायला फोन केला की येत्या विकेंडला काय करतेस? विकेंडला? नाही, तसं काही स्पेशल नाही आहे. नाही म्हणजे घरी ये ना, आपण कॉफी पिऊया, गप्पा मारूया, बाहेर जाऊया, कुठेतरी शॉपिंग करूया, नाहीतर फिल्म बघायला जाऊया. तू आलीस तर देवीला पण खूप बरं वाटेल. घरी तसं थोडंसं अवघड वाटतंय मला आता. का? गाडी मिळाली म्हटलीस ना? हो झाली आहे, पण अगं तुला माहितीये का, या विकेंडला विक्रम चाललाय पुण्याला. तुला माहितीच असेल म्हणा. हो माहितीये मला, सर पुण्याला चालले आहेत ते. हा, मग तुझ्या डोक्यावर बसायला बॉस नाहीये आणि मला पण घरी सेवा करायला नवरा नाहीये. धम्माल करू दोघी मिळून. आय नो, पण हॅलो हॅलो.
शेवटी स्वतःच ड्रायव्हिंग करत गेलास ना. अगं पण सेफली पुण्याला पोचलो ना मी. चल बाय. हा बोल. अनन्या, तू ऑफिसमध्ये आहेस का? नाही. मग विक्रम आहे का तुझ्या बरोबर? कोण? विक्रम सर? विक्रम सर माझ्याबरोबर नाही आहेत. ते कसे असतील? नाही, आता फोन वाजला ना तुझ्या शेजारी. त्याचा रिंगटोन अगदी विक्रमच्याच रिंगटोन सारखा होता. नाही ऍक्च्युली नाही ना, मी ना एका साईटवर आहे बाहेर आणि माझ्यासमोर माझे क्लायंट आहेत, त्यांची काही माणसं आहेत, त्यापैकी कोणाचा तरी वाजला. हा सर आले. नाही ना, मला जावं लागेल आता. मी तुझ्याशी नंतर बोलते आणि वीकेंड बद्दल तुला कळवते. ऑल राईट? ओ शो शो शो. पण प्रॉमिस हा? 100% नाही सांगता येणार मला, पण मी नक्की प्रयत्न करेन. ओके, बाय, टेक केअर. बाय. विक्रम, मला इंट्युशन होत आहे. समथिंग इज गोइंग टू गो रॉंग. डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. किती येतं आबाजी? आहे थोडासा. म्हणजे किती? 1 2 3 50 का 100? नंबर माहिती आहेत म्हणून काहीतरी बोलू नकोस. ओके, झोप बरं तू. आई किती? 1. झोप शांतपणे, गडबड करू नकोस. उतरत नाहीये का था? हो ना, म्हणून तुला म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणून. अगं केला मी फोन, अपॉइंटमेंट पण घेतली, पण डॉक्टर म्हटले मीच येतो घरी. बघ ना किती सुकली आहे माझी पोर. आजी सुकली मी? हो. मला पाणी घाल बागेतल्या झाडासारखं, म्हणजे मी एकदम ताजी ताजी भाजी होईल. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. हो का? घालते हा पाणी, चांगलं बादलीभर पाणी ओतते. पण नाही ना, असं अंगावर ताप काढणं बरं नाही. हिला काही आहे का बघ ना त्याचं. सारखी मस्ती चालू आहे, बडबड बडबड. ऐक, पण साधा व्हायरलच असेल ना ग? या तापाचं काही कळतच नाहीये. देव जाणे काय आहे ते. आज सुनी येणार आहे, तिलाच विचारूया. तिला हे सगळे प्रकार माहीत असतात. काय आणणार आहे माझ्यासाठी? एवढं लांब, काय? एवढं जाड, काय? गाढवाला द्यायचं इंजेक्शन. काय गं आजी, तिला सांग ना माझ्यासाठी काहीतरी छान आणायला. बरं बरं, झोप आता शांतपणे. चल. आय एम सॉरी विक्रम, मी सकाळी उगाचच रागवले तुझ्यावर. तू हॉटेलचं बुकिंग मिस्टर अँड मिसेस वनारसेच्या नावावर केलं म्हणून. बट यू नो वॉट, मला असं वाटतंय की 2 दिवस का होईना मिसेस वनारसे बनून राहण्यात एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. खरंच विक्रम, आपण जर 10 वर्ष आधी एकमेकांना भेटलो असतो तर लाईफ किती वेगळं असतं ना. वेल, या जरतरच्या गोष्टी करण्यापेक्षा आता आपण एकत्र आहोत हे महत्वाचं नाही का? ऑफकोर्स, किती दिवसांनी आपल्याला असा मोकळा वेळ मिळाला. मध्यंतरी आपल्यामध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग झाले होते. वेल, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता तरी आपण या भोवऱ्यातून बाहेर निघालो तर जस्ट गिव्ह मी अ सेकंड. मी बाबांना जरा फोन करून सांगतो की पेपर्स मिळालेत मला. शुअर. हॅलो. मी पुण्याला पोचलोय.
ठीक. देवी कशी आहे? तिचा ताप कसा आहे? नाही, देतेस का तिला जरा? झोपली. यावेळी विकनेस आहे जरा तिला. काळजीचं काही नाही ना? नाही. बरं, मी बाकरवड्याही घेतल्यात आणि गडकरी काकांकडनं बाबांचे पेपर्सही घेतलेत. मला डेक्कनलाच भेटले होते ते. हं. हो, उद्या सकाळीच कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. मग संध्याकाळी गेला असतास तरी चाललं असतं. रात्रीचं ड्रायव्हिंग नको ना म्हणून टाळलं. शेवटी स्वतःच ड्रायव्हिंग करत गेलास ना. पण सेफली पुण्याला पोहोचलो ना मी. चल बाय. बाय. मग आजचं काय सरप्राईज? गोवा. गोवा. हा शेअर बाजार आहे ना, देवीच्या तापासारखा आहे. वाटतं आता उतरेल तर घटकेत पुन्हा वर जातो. वर गेले की आपण खाण्याची वाट बघतो, खाली येतो पुन्हा वर जातो. कधी येणार आहे कोणाला माहित. उद्या बघ खाली येतो की नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी शेअर मार्केट आणि देवीच्या तापाबद्दल बोलतोय. मी सुनीच्या येण्याबद्दल बोलते. अजून कशी पोचली नाही ही? तुझी बहीण आहे ना, बहीण शिंकेसारखी आहे. येणार येणार असं वाटतं पण येत नाही. नाक नुसतं हुळहुळल्यासारखं होतं. पण येते तर अशी फाडकन येते ना. बघ आली की नाही फाडकन? आलीच. आले ग आले. सुने अगं कशीस तू? किती दिवसांनी भेटतोय ग. कशी आहेस? मी बरी आहे, पण तू वाळण्यासारखी दिसतेस. नेहमीच वाक्य तुझं. आणि हे काय पांडुरंग आला नाही सामान घ्यायला? पाहिलंस ना, नेमक्या वेळेला कुठेतरी गायब होत असतो. असू दे तुझ्याकडे आल्यावर हालपेष्टा होणारच अशी मी मनाची तयारी करून येते. वा ग वा, म्हणजे जशी काय मी तुला राबवतेस इकडे. पाह, काय म्हणते ती. काय आलात का सुखरूप घरी? आलो ना. द्या सामान राहू दे द्या. ना. अहो ठेवतो सामान. ठेवू दे Thank you. हा बोला काय म्हणताय? मी म्हणते की भाऊजी तुमचे केस जरा जास्त काळे दिसत आहेत. भारीतला कलर आणला की ते सलमान सारखं बिबिंग की काय केलं? दिवसेंदिवस मी जास्त तरुण होत चाललो. काय सांगता? हा सगळा तुमच्या बहिणीचा करिश्मा बरं का. परवा आम्ही हिला घेऊन देवळात गेलो होतो. एका माणसाने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला तुमचं कौतुक वाटतो. म्हटलं माझं कसलं आलंय कौतुक? कशी म्हणाला, हे असं दृश्य अलीकडं सहसा बघायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या आईला घेऊन देवळात येता. एव्हरग्रीन ना म्हणून. मावशी कशी आहे? मी मस्त. तू कशी आहेस बेटा? छान मस्त. मावशी तू आल्या आल्या बघ आमच्या घरात हास्याचे फवारे सुरू झाले. पण खरंच तू आलीस की खूप बरं वाटतं. मला सुद्धा खूप बरं वाटतं ग. पण मला सांग देवी कुठे आहे आणि कशी आहे ती? मस्त आहे, वाट बघते तुझी. अगं आल्याला मावशीला चहा वगैरे काय विचारशील की नाही? तर नुसतं हा ऊ करणार आहेस. नाही विचारते ना. आणि तुझी बॅग कुठे आहे? ठीक आहे तिकडे. सुले. मला सांग तुझी टॅक्सी वगैरे तुला मिळाली? बरं बाबा, हा बाय द वे विक्रमने तुमचं काम केलंय बरं का पुण्यात. मला माहितीये, मला गडकरींना फोन आला होता. हो, पण तुम्ही मला नाही सांगितलं. विक्रमने फोन करून सांगितलं तेव्हा कळलं मला. त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? शी, विक्रमने काहीही केलं ना तरी तुमच्या दृष्टीने तो कानफाट्या तो कानफाट्याच. चहा घ्यायला या. का घ्या. वा आता पटकन प्यायला जाऊ नका, तो गरम आहे, चटका बसेल. फुंकून गार करून दे की. लहान पोरच जणू. ढवळला की होईल ना गार. मग ढवळ ना. कधी कधी आहे ना तुम्ही लहानपणीच्या अभयसारखंच वागता. हा. त्याचा फोन आला होता. हा, कुणाचा? अभयचा? मी तुला म्हटलं ना की तो बेभरवशाचा आहे. हे वारंवार सिद्ध करतो तो. आपल्याला जेव्हा वाटतं की तो पॅसिफिक महासागरच्या मध्यावर असेल तेव्हा तो चर्चगेटच्या बाहेर असतो. आणि इथं जेव्हा अपेक्षित असतो तेव्हा फोन येतो मी हवाईला आहे. घ्या चहा. मग आजचं काय सरप्राईज? गोवा.
यावेळेला महाराज काहीतरी काम काढून अचानक गोव्यात प्रकट होत आहे. काय विचित्र योगायोग आहे ना. म्हणजे त्यांना नेहमी एकत्र कुठे जायचं असेल तर केवढं प्लॅनिंग करावं लागतं आणि आता काही न ठरवता दोघंही गोव्यातच आहेत. यदृच्छा, दुसरं काय. पण या योगायोगात काही अर्थ नाही. म्हणजे म्हणजे ते दोघं गोव्यात आहेत यात काहीच योगायोग नाही. खरा योगायोग तेव्हाच म्हणायला लागेल की जर त्यांची एकमेकांबरोबर गाठ पडेल तर. तुम्ही अभयला सांगितलं अनु गोव्यात आहे म्हणून? नाही, बेभरवशाचा माणूस आहे तो. सांगितलं तर प्रोग्राम बदलायचा. त्यापेक्षा सगळं यदृच्छेवर हवाला टाकून बघूया, पडते का गाठ ठकाठका. गुंतता हृदय